आता सपोज आपण विचार करूया, सपोज हा सोफा आहे किंवा ही सिटिंग जी आहे आता मी ज्यावर बसली आहे, तर हा तुम्हाला काही ठिकाणी 5,000 सांगू शकतात, कुठे 25,000 सांगतील किंवा कुठे 2,00,000 सुद्धा सांगतील. तर हे व्हॅरी का होतं, तर एकतर मटेरियल कोणतं वापरतंय, त्यावर वॉरंटी कशी मिळत आहे, म्हणजे सगळ्यात लास्ट जर आपण याच्यामध्ये बघितलं ना, तर फिनिशिंगचा जो प्रोडक्ट आहे तो कोणता आहे. ओके. आता सपोज एखाद्या फर्निचर असेल, ते बेसिक पार्टिकल बोर्ड मध्ये केलेलं आहे आणि त्याला लॅमिनेशन आहे, तर अशा मटेरियलची किंवा अशा फर्निचरची कॉस्टिंग खूप कमी असते. ओके. म्हणूनच आता जे मार्केटमध्ये ट्रेंड आहे 3,00,000 पूर्ण घराचं फर्निचर. त्याच्यानंतर थोडं अपस्केल जर आपण झालो, थोडं जर आपण क्वालिटीकडे लक्ष दिलं, तर आपण जो आता नॉर्मल पार्टिकल बोर्ड असतो त्याच्याऐवजी BWP किंवा BWR म्हणजे बॉइलिंग वॉटर रेजिस्टन्स किंवा बॉइलिंग वॉटर प्रूफ असा प्लायवूड जर आपण चॉईस केला, तर तिथे कॉस्टिंग वाढते, कारण आपण क्वालिटी पण घेतोय त्यासोबतच. ओके. नॉर्मल जेव्हा तुम्ही पार्टिकल बोर्ड वापरताना तेव्हा थोडं जरी पाणी किंवा मॉइश्चर लागला तर ते प्लाय फुगतो. यासोबत जर हार्डवेअर, कारण बऱ्याचदा ना फर्निचरचं प्लायवूड किंवा बेस पण टिकतो, पण ड्रॉवर्स म्हणजे चॅनल्स आहेत ड्रॉवरचे, त्यानंतर दरवाजांचे हँडल्स आहेत किंवा हिंजेस आहेत, ते लूज व्हायला, लटकायला, पडायला सुरुवात होते. आणि हे कशामुळे होतं, पुअर क्वालिटीमुळे. जर तुम्ही चांगल्या क्वालिटीचे हार्डवेअर आणि चॅनल्स वगैरे वापरले तर तुम्हाला पुढचे 5 वर्ष टेन्शन येत नाही की तुमचा हार्डवेअर मधले कुठेच रिइन्व्हेस्टमेंट किंवा तुम्हाला परत रिपे होत नाही कुठे.